हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आज पण संध्याकाळी ब्लॉग चालू करतोय आणि आता आहे साईडवरती. आता थोड्या वेळात निघेन इथून. आणि संध्याकाळचा ब्लॉग चालू करण्याचा मेन मोटिव्ह म्हणजे पहिला ऑफिसला जायचो, आता साईटवरती येतो डेली. तर कामाचा प्रेशर पण वाढला जास्त, म्हणून सकाळचा ब्लॉग करत नाही. पण आपल्याला ब्लॉग पण करायचे असतात, म्हणून आता संध्याकाळी ब्लॉग चालू केला आहे. तर गाईस आज आहे हनुमान जयंती. तर तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता मी निघेन इथून आणि जाऊ कुठेतरी. पहिलं तर पाहायला जाऊ, तिकडनं सर्व मित्र भेटतील. आणि गाईस आज मरुबाई तिकडनं पालखी पण निघते आय थिंक. तर बघूया, आता निघाली असेल तर काय माहिती भेटणार नाही आपल्याला. आणि जर लेट निघत असेल तर ते पण तुम्हाला दाखवेन. आणि तिकडनं पण जरा बघू, ब्लॉगसाठी काही ना काहीतरी करू. सो गाईस आता निघतोय साईडवरून आणि तुम्हाला भेटतो पाहायला जाऊन. सर्व मित्र आलेत तिकडे, सर्व म्हणजे अक्षय आणि अमितच आले आहे, बाकीचे येतील सर्व नंतर. तर तिकडे जाऊन भेटतो आता तुम्हाला. तर गाईस आता आलो आहे फायर गार्डनला. आणि आमचे भाऊ आज अमित पण भेटलाय, खूप दिवसाने, 4 दिवसाने भाऊ भेटलाय मला आज. चांगलं वाटलं जरा. हा तर तुम्हाला रोजच दिसतो. आणि इकडनं आम्ही जाऊ आता मरुबाईच्या इथे. तिकडनं पालखी निघाले, ते पण दाखवतो तुम्हाला. आणि तिकडून मग जाऊ घरी. अजून एका जागेवरती जायचं पण अजून कन्फर्म नाही. तू येते तर बघूया. तर गाईस आता आम्ही पोचलोय मरुबाईच्या मंदिरच्या इथे. तर थोडं दर्शन घेऊ. आणि गाईस आमची हंडी असते तेव्हा पहिला मान पण आमचा इथेच असतो. आम्ही इथे पहिला मान देतो, तिकडनं मग हंडीला सुरुवात करतो. आणि पालखी आता गेले माटुंगा स्टेशनच्या इथे, तिकडे पण जाऊ, बघूया. आणि आता दर्शन करून येतो, नंतर तुम्हाला भेटतो. भावांनो दर्शन झालंय आणि आतमध्ये दाखवलं नाही कारण की आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही म्हणून. आणि आता मी निघतोय, माटुंगेला जातोय, तिकडे पालखी गेले, तिकडचं पण दाखवतो तुम्हाला. आणि अंबे मात की जय. तर गाईस पालखीचं पण दर्शन झालंय आमचं. आणि आता मी जातोय परत फायर गार्डनला. आणि पालखी आता फिरेल अजून माटुंगामध्ये, नंतर मग परत मरुबाईच्या मंदिरामध्ये जाईल. आणि आता आम्हाला जायचं आहे, पण माझा भाव मला सोडून चाललाय.
तर गाईस पालखीवरनं डायरेक्ट घरी गेलेलो. घरी जाऊन फ्रेश वगैरे झालो. आणि घरी का गेलेलो तर रेडी होण्यासाठी. तुम्हाला जसं बोललेलो की आम्हाला थोडं बाहेर पण जायचं आहे, त्यासाठी घरी गेलो, फ्रेश वगैरे झालो, चांगला रेडी होऊन आलो आणि परत फायला आलो. आणि फायला येऊन प्लॅनच कॅन्सल. असे आमचे प्लॅन असतात. एका मिनटात प्लॅन बनतात पण आणि कॅन्सल पण होतात. काय बोलायचं आता. आणि मग फायला असंच बसलेलो तर निखिल भावाचा फोन आला. तर निखिल भावाला घ्यायला आलो मी लालबागमध्ये. अशोक टावरमध्ये आमचा भाऊ काम करतो. आणि तसंच एक फेमस असं रील बघितलेली मी इंस्टावरती खाण्याची. तशी भूक पण लागलेली. म्हणलं चला इकडे जाऊन खाऊया आपण. ती दाखवते तुम्हाला ते पण कुठे आलं आहे ते. आणि तुम्ही पण बघितलं असेल रील्समध्ये. मी कैसा ऐसा आपला प्लॅन बनता है यार, लगेच कॅन्सल होतात गाईस. चला ते पण दाखवतो तुम्हाला कुठे आलो आहे ते. गाईस ह्याच्याकडे आलो आहे. भारत सिनेमाच्या बाहेर बसतो आणि खूप फेमस आहे. मी पण रील्सवरती बघितलेलं, ते बघून आलो इकडे. आता ट्राय पण करूया. मी शोरमा घेतलाय, अक्षुनी मोमोज, अजून खूप काय येते आमचं. तंदुरी मोमोज तर ते सर्व तुम्हाला ट्राय करून सांगतो कशी टेस्ट आहे ती. तर गाईस आमचं खाऊन वगैरे झालंय आणि टेस्टचं सांगायला गेला तर एक नंबर टेस्ट होती. जबराट एकदम. कशी वाटली तुला टेस्ट? भावानी दिले कम से कम 850 रुपये खर्च केले आमच्या वडिलांनी. पण टेस्ट कशी वाटली तुला? एक नंबर. याच्या अगोदर पण इधर खाने का एक नंबर टेस्ट है. भारत माता सिनेमा के बाजू में वो भी सामने. ऍड्रेस सुन लो. हा याचे 2 ब्रँचेस आहेत, लोअर बरेल आणि इथे. हा आणि मस्त होती टेस्ट. आता इकडनं निघतोय आम्ही फाय गार्डनला. तिकडनं मग जाऊ घरी. तर काय आता आलोय पार्किंगमध्ये आणि बाईक पण पार्क केले आणि आता चाललोय घरी. पोट फुल पॅक झालंय. पण घरी जाऊन जेवायला लागेल, नाहीतर मम्मीच्या 100 काय 1000 शिवाय ऐकायला लागतील. पेक्षा घरी जाईन थोडंसं जेवेन आणि बघू काहीतरी अजून. हॅलो गाईस. तर गाईस मगाशी फायवरनं डायरेक्ट घरी आलो. फ्रेश वगैरे झालो, जेवलो. आणि जेवलो नसतं तर माहिती आहे तुम्हाला मम्मीने 100 शिवाय ऐकवल्या असत्या. त्यापेक्षा जरासं खाऊन घेतलं. आणि आता हा व्लॉग मी इथे सेट करतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला गाईस, बाय.